मुजरा शिवछत्रपती यांनाही माझा मानाचा मुजरा. विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान आदरणीय खेडेकर साहेब, महासचिव मधुकरजी मेहकर साहेब, कार्याध्यक्ष तनपुरे साहेब, आदरणीय सोपाजी क्षीरसागर साहेब आणि माझी मैत्रीण सहसंघटक आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या वनिता तयारपट, उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, आपण आज इथे आंतरराष्ट्रीय मराठा सेवा संघाच्या पहिल्या अधिवेशनासाठी उपस्थित झालेलो आहोत. त्याचप्रमाणे मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे हे पहिले अधिवेशन आहे असेही मी घोषित करते आहे साहेबांच्या अनुमतीने. बंधू आणि भगिनींनो, आपण 2 दिवसापासून खरोखरच अतिशय उत्साहाने इथे आलेलो आहोत. पटायामध्ये अधिवेशन होत आहे आणि तसं मनोगत मी लिहिलेलं होतं, परंतु आपल्याला सर्व पार्श्वभूमी माहीत होणारच आहे आणि होत आहे. तरी माझ्याकडनं आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कारण येणार आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा आहे, विचारांची आदानप्रदान आपली होतच राहत असते. आणि इथे जे आम्ही आता जमलेलो आहोत, फक्त मी एवढं म्हणणार की साहेबांच्या प्रेरणेने मराठा सेवा संघाची जी स्थापना अकोलामध्ये 1990 मध्ये झाली आणि त्यानंतर लगेच मातृशक्तीचे पूजक आपण मराठा सेवा संघाचे बंधू माझे, त्यांनी जिजाऊ ब्रिगेडची सुरुवात अमरावतीला केली आणि ती अमरावतीची जिजाऊ ब्रिगेड आज अमेरिकेपर्यंत पोहोचली. आज जिजाऊ ब्रिगेड सिंगापूर, अमेरिका, कॅनडा, मॉरिशस ह्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सक्रिय आहे. आणि इथल्या सिंगापूरच्या सुद्धा सुनीता तैरिकामे खरोखरच अतिशय आत्मनिर्भर असणारी स्वयंसिद्धा ही जिजाऊ आमची. त्या काही कारणाने इथे नाही येऊ शकलेल्या आहेत, परंतु सर्व वेगवेगळ्या देशाच्या सर्व जिजाऊंच्या शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या व्हॉट्सअपवर लवकरच मला बोलायची इथे संधी दिली. जय जिजाऊ, जय शिवराय. या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाची सुरुवात करतो. नवचैतन्य निर्माण झालं पाहिजे असं कारण वाटलं पाहिजे. वर्षापासून ते इथे आहेत आणि आज ते आपले प्रमुख पाहुणे आहेत, त्याचं आपण स्वागत करावं. सारंग बाळगुळकर साहेब कॅनडा यांचं किंग शिवाजी या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय. ज्या ज्या राष्ट्रामध्ये आपले लोक असतील त्यांच्यासोबत आपला समन्वय झाला पाहिजे. आज आपल्या इथे मनोज चव्हाण आले, त्यांना अतिशय आनंद झाला की एवढे मराठी कुटुंबासोबत मी किती वर्षानंतर एकत्र भेटत आहे. आणि तर प्रत्येक राष्ट्रातच जे गेल्यानंतर जर अशा कुटुंबाची जर असली तर मोठा सहभाग मिळेल.
पुनश्री बोनसॉपो यांचं आपल्या इथे आगमन झालेलं आहे. तर त्यांचं जोरदार स्वागत आपण केलेलंच आहे आणि ते स्टेजवर येईपर्यंत आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करत राहूया. मनोज चव्हाण सर, मनोज चव्हाण अक्षरा चव्हाण. नेक्स्ट टीम गेस्ट संजय दादा वायाळ यांचंही आपल्या या ठिकाणी स्वागत करते. संजय दादा यांचे वडील यांचंही आपल्या मराठा शाळा संघातर्फे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. Now I request Shivamati Srimatra Smitatai Deshmukh, please have taken mic. नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा फुलांना मुलांना नसे दैन्य काही जिजा माऊली गे तुला वंदना जशी पार्वती ती प्रिया शंकरास तशी प्रेरिका गे शहाजी सतुही जसा सौमिभागी बडी पूर्वकाळी शिवाजी जनाच्या तसे चित्त देही जिजा माऊली गे तुला वंदना तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही तुला वंदितांना सुखी अंग अंग खरा धर्म हाता शिवाच्याच पाही खरा धर्म हाता शिवाच्याच पाही जिजा माऊली गे तुला वंदना जिजा माऊली गे तुला वंदना जय जिजाऊ. Now I would request to Shivashri Purushottamji Khedekar, he is a health seater, Dr. Ponegri Purana Sampo. दोघी वर जायचं गेल्या आपल्या आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे मनोज दादा चव्हाण यांचं स्वागत शिवश्री मधुकररावजी मेहकरी यांनी करावे आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या त्यांच्या सौभाग्यवती शिवमती अक्षराताई यांचंही स्वागत मोहिनी सूर्यवंशी करतील. Mr. Sanjay will introduce him and then he will be felicitated. गुड मॉर्निंग एवरीबॉडी. मैं मदर टंग में बोलता हूँ.
इथे आज आपल्या सोबत सुजल अहमद म्हणून आहे. बेसिकली यू नो मराठी स्टडी कंपनी आणि ते एका अमेरिकन बेस्ड कंपनीमध्ये CEO आहे. शिक्षण आणि नोकरी बरेच वर्ष सोबत केलेले आहेत. माझे मित्र पण आहेत आणि योगायोग असा की आज मी त्यांना शॉर्ट नोटीसवरती इन्व्हाइट केलं इथे. त्यांचा थायलंडमध्ये पण प्रेझेन्स आहे. मोर दॅन 40 ते 45 देशामध्ये त्यांची कंपनी काम करते. थँक्यू व्हेरी मच. On short notice, you accepted our invitation and you attended this program. Thank you. संजय दादांचं स्वागत आपल्या महिला भगिनींसाठी. Very good morning to one and all. Jai Jizau, Sawadee Kha. And Inditi Luchak. Dear Purushottamji Khedekar, the founder president of Maratha Seva Sangh, Manojji Chauhan, Pawan Grapi, the mindset advisor and former chief secretary to ambassador of Deputy Prime Minister Thailand, then Akshara, then all the dignitaries sitting on the dais and off the dais. I am here to say that no words can crystallize my deep feeling of gratitude to see all these dignitaries on the dais and off the dais. At this moment, I think that Maratha power reached its zenith. Actually, the great King Chhatrapati Shivaji Maharaj, his cognizance is taken by the world media. I remember all those things then in 16th century that London Gazette has taken the cognizance of the presence of empire, the Maratha Empire, the great king of Chhatrapati Shivaji Maharaj. And we all are well known that why this international conference is here, because our Maratha people are all over the world. We are like a global family. Why we are gathered together? Just I want to say only one thing, that to connect people with one and all. And Vasudhaiva Kutumbakam, just Ek Maratha, Lakh Maratha. This is our slogan. Just we connect with each other by respecting all the women fraternity. We respect with each other, to look at each other and to say that Jai Jizau. Jizau is the mother of Chhatrapati Shivaji Maharaj. And Maratha Seva Sangh has given me opportunity to work in the very good movie, the first historical movie in Marathi, Rajmata Jizau. Please see on YouTube also. Because we all are connected with each other by the one thought, to uplift each other, to connect each other, to increase the brotherhood, to increase the patriotism, to love the land, love the mother, love the human being as one and all. With this word, I thank you so much for being all over here, and really thanks a lot for giving me opportunity. Thank you. Jai Jizau, Jai Shri Ram. अशी विनंती करते की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. जिजाऊ ब्रिगेडसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. आपली एक आंतरराष्ट्रीय शाखा वाढलेली आहे. आणि मी अक्षराताईंना अशी विनंती करते आणि शुभेच्छाही देते की जिजाऊ ब्रिगेडचं कार्य खूप चांगल्या पद्धतीने इथेही वाढवावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऑनरेबल डॉक्टर पोंग्राफी पुराणा सांगोक यांचा परिचय आपल्याला संजय दादा करून देतील. तर मी त्यांना अशी विनंती करते की त्यांचा परिचय त्यांनी आपल्याला मराठी भाषेत आणि त्यांना समजेल अशा इंग्लिश बरं. संजय दादा त्यांना आपण बरेच जण ओळखत आहोत किंवा काही जण ओळखत नसतील, तर त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी मराठा सेवा संघ अमरावतीचे माजी जिल्हाध्यक्ष सत्यजित ठोसरे यांना विनंती करते की त्यांनी संजय दादा यांचा परिचय करून द्यावा. संजय वाया यांनी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये, आपण सर्व जी काही मंडळी आहोत ही महाराष्ट्रातली शेतकरी कुटुंबातली आहेत. ते सुद्धा एका शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. ज्या जिजाऊचं नाव पूर्ण जगामध्ये मराठा सेवा संघामुळे पोहोचलं, त्या जिजाऊच्या नावाने ओळखणारा जो तालुका आहे, जो जिल्हा आहे,
जो तालुका म्हणजे सिंदखेड राजा, त्या तालुक्यातील ते भूमिपुत्र. आणि मला आनंद होतोय की त्याच तालुक्यातला मी त्यांची ओळख करून देतोय, तिथेच भूमिपुत्र सिंदखेड राजा. आणि त्याच जिल्ह्यातील मातृतीर्थ जिल्ह्यातील आपले जे काही युग नायक आपण त्यांना म्हणतो, ते त्यांना मान्य नाही पण आपण नेहमी म्हणतो, असे आपले सर्वांचे मार्गदर्शक, आवडते आणि ते किती जरी जोराने बोलले तरी त्यांचा राग येत नाही, असे आपल्या सर्वांचे प्रेम देणारे घेणारे शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब. तर हे जे काही संजय वाया साहेब आहेत, यांचे वडील सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांना सुद्धा मी शब्दसुमनानं स्वागत करतोय की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभे राहा, प्लीज एकदा उभे राहा. वाया साहेबांकडे कुणीतरी त्यांना एकदा तिकडे गेले. जवळ मी विनंती करतोय माझ्या अर्धांगिनी शिवश्री संगीता ठोसरे यांना की समोर घ्या, इथे या, इथे या, इथे या, इथे इकडे त्यांचं स्वागत करतील शिवश्री संगीता ठोसरे साहेबांचे वडील आहे की आपला जो काही पुत्र आहे की त्यांना इंटरनॅशनलला हे केलेलं आहे, वर्ल्ड क्लास अशी बायो जी टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांचं जे काही सेक्टर आहे हे टिश्यू कल्चर मध्ये जगविख्यात असं सेक्टर आहे की कोणी बघावं की हे महाराष्ट्रातील आहे म्हणून. जगामध्ये हे बघा, महाराष्ट्रामध्ये परभणी आणि जगामध्ये जर्मनी, त्या जर्मनीमध्ये सर्व्हिस केली, सर्व शिक्षण झालेलं असताना, परंतु आपण सर्वांचे मुलं, मला माहित आहे की प्रत्येकाचे मुलं हे फॉरेनला शिकण्यासाठी आपलं स्वप्न असतं, परंतु त्यांनी वेगळा विचार मांडला. जर्मनीमधून स्वतःची मोठ्या चांगल्या तगड्या नोकरीचा राजीनामा दिला आणि जिजाऊ तीर्थ मातृतीर्थ असलेल्या सिंदखेड राजामध्ये त्यांनी इंटरनॅशनल लेवलची जी काही त्यांची टिश्यू कल्चरची फॅक्टरी आहे ती त्यांनी तिथे उभी केली आणि ते 5 लोकांवर उभी केली, त्याच्यावर डबल शून्य लावले. 500 लोकांची आज ती कंपनी आहे. त्यांना जे काही अवॉर्ड आहे ते खूप काही इंटरनॅशनल आणि राज्यस्तरीय मिळालेले आहेत. आपल्या सर्वांना आनंद होतोय की ते मराठा सेवा संघाचा सुद्धा त्यांना आपण अवॉर्ड दिलेला आहे. अशा संजय वाया यांना शुभेच्छा. धन्यवाद. पुढील पाहुण्यांचा परिचय संजय दादा यांनी करून द्यावा. जय जिजाऊ, जय शिवराय. आज आपल्याला एक रिस्ट्रिक्शन आहे, थोडंसं इंग्रजीत बोलावं लागेल कारण आपले चीफ गेस्ट जे आहेत इनॉग्रेटेड आहेत ते इंग्रजीत आहे, and then मराठीतही थोडंफार बोलूया. So I would say Mr. Tong, right? Because your name is too long, so I'm not able to pronounce. I am extremely sorry. Is it okay for you? Okay. So Mr. Tong today, I mean, he is a chief guest and inaugurated for our program. Most important thing, he is a very good gentleman. Why I am saying that? Because he was the commissioner of the Prime Minister here. Apart from that, he is an excellent and one of the great author in this country. And he is a very, very great personality and celebrity in the Thailand, because if you see him, if you watch any Thai TV channel, so you can find him. So he talks a lot about the Thai culture, he talks about education, he talks about the cultural activities, and apart from that, he is a very big businessman there also, right? So Mr. Tong, I would like to say the thank behalf of the Maratha Seva Sangh, because on the 11th hour, I remember 2 weeks back, I contacted to you and I said we organized one of the program in the Bangkok and Pattaya. So is it possible, can you come as a chief guest and as an inaugurator and join with us? And humbly you said, yes, I will join. Because thank you very much for that. Because I know the Tong is very busy. In fact, he is a very big counselor and he is doing a lot of counseling sessions across the globe, universities like Oxford, Cambridge, and there are the many international universities. And if somebody wants, he should be the counselor there, so he has to wait for the 1 year. That much his person is busy. So once again, thank you.
you very much for joining with us. And Mr. Tong, I'll just give the quick introduction about what we do, what is our organization, what is our objectives, and why we are here, right? That is very important. So our organization name is MSS, is nothing but the Maratha Seva Sangh. It was founded in 1990s. Mr. Purushottamji Khedekar, he was the founder. Basically, Mr. Purushottam Khedekar, he was a bureaucrat. He was a well-known bureaucrat in our country, and we really proud of him because he was the person who has shown the path to the all youngsters, especially in our Maratha community, how we should be there, how we should grow and all right. So this organization, it's kind of the NGO, and one objective is that, the community should be the economic power, community should be in the education, community people should be in the cultural and all right. So basic objective is that they wanted to, this organization wanted to develop the cultural activities, the educational activities, and the other things are there. And most important thing is that it's what we started, there is a place called as the Sindhkhed Raja. You have been there. Mr. Tong was there. Mr. Tong was there. So that's a place, it's a place called as the birthplace of the Ma Jijau. Ma Jijau the mother of the Chhatrapati Shivaji Maharaj. Hope you know about the Maratha history, right? Chhatrapati Shivaji Maharaj, Ma Jijau, that's the birthplace of Sindhkhed Raja, and there we have started this organization. So every year on the 12th Jan, we have there is a festival called as Jijau Janmotsav. And you can't believe that every year more than the 1.5 million people are there. 1.5 million people at the same place where we have the program. So basically, as I said, that when Maratha Seva Sangh started, so initially it was started for to keep, or I can say, how we can say the culture, how we can talk about our culture, what is our culture, what was the Chhatrapati Shivaji Maharaj, what was the Ma Jijau, the contribution of that. But after years and years, it's turned into the different way. So the thought process of Mr. Purushottamji Khedekar, he said, this is not enough. This is not enough. So the community should be the very strong economically. So he has started in that way. So I will say a couple of the things or couple of the achievement of the Maratha Seva Sangh. So basically, Maratha Seva Sangh have the many hostels. Okay. So kids, or I can say the students who is economically backward, if they want to pursue their higher education and they don't have the place to stay there. So almost free of the cost, there are the many cities like metros and semi-metros. Maratha Seva Sangh have the hostels, and student can stay there and they can complete their education. That's one of the best thing they are doing. And second thing, in the hospital basically, so in the Sindhkhed Raja, the Maratha Seva Sangh started one of the hospital. And it's a very good hospital, as I said, right? Because you know nowadays the health is very important, especially in the rural area. So that was the thought process come from the Mr. Purushottamji Khedekar, and he said we should have the one hospital in the rural area where they can be served, and it's a free of cost. It's a free of cost. In fact, there is ambulance also. Somebody need a help, so it is a free of cost ambulance. Apart from that, in the financial organization, there are a couple of the bank and the financial institution belong to this organization who can support to the Maratha community who wanted to do the business and all right. So main objective, or I would say the main thing is such kind of the international convention here. Reason being that people should come together, they should have thought process, they do some brainstorming and meet each other so that it will be correlated with the business or you can say the other cultural activity and community activity that. So this is something about, I will not take much time, so this is something about the Maratha Seva Sangh. Once again, I will say thank you very much for joining this event in your busy schedule. The another guest is Mr. Fuzel Ahmed. Already I told about him. So once again, Fuzel, thank you very much. And third guest is Mr. Manojji, right? The Manojji ni Marathi मला थोडं माहिती आहे. Okay. So Manojji एक well-known businessman आहे तिथे. मला वाटतं 10-15 वर्ष त्यांना थायलंडमध्ये आला आणि ते चांगली थाई बोलतात. मला काही समजलं नाही, पण ज्या पद्धतीने तॉंगला समजलं मला वाटतं चांगले बोलतात. आणि तुम्ही जर त्यांचा चेहरा जर बघितला असताना वगैरे तर ते थाई लोकांसारखे झालं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट. माझ्या आयुष्यातले 10-12 वर्ष तर मी परदेशात काढले. वेन आय वॉज इन जर्मनी.
सो मलाही वाटायचं जर्मन सारखं राहावं, जर्मन सारखं बोलावं, ओके, किंवा ऑटोमॅटिकली त्या फ्लोमध्ये माणूस जातो किंवा त्याला तसं बनावं लागतं, राईट. तर मनोजींनी पण फार वेळात वेळ काढून मनोजी तुम्ही इथं आलात. आणि मनोजी, माझा मेन उद्देश असा आहे किंवा मला असं वाटतं की असे जे इंटरनॅशनल आपले अधिवेशन होतात याच्या माध्यमातून एक दुसऱ्यांना ऑपॉर्च्युनिटी कशा क्रिएट होती त्या बाबतीत आता तुम्ही ते आहात, तर जेवढे काय इंडियन्स आहेत की त्यांच्यासाठी काय ऑपॉर्च्युनिटीज इथं आपल्याला क्रिएट होतील किंवा वाईस वर्षा काय करता येईल या माध्यमातून असे बरेचसे प्रोग्राम महाराष्ट्रभर देशभर मराठा सेवा संघ राबवत असतो. आणि थॉंग आय फॉरगेट समथिंग, राईट. सो इन मराठा सेवा संघ इज यू कॅन से द मेन ऑर्गनायझेशन. देर आर द 33 आर सिस्टम कल्चर ऑर्गनायझेशन. 33 कक्षन सर? 33 right. So what we have decided that when we started in the 1990, it was a small organization. But as I said like that, after the 10 years down the line, it was become a very big. And for the smooth, the running the organization, so they have started concept called as a system culture, 33 system. So that is one of the Jizao Brigade. It's nothing but who takes about the women empowerment and women running that organization. Then we have the organization called as this for the business development organization, right? So that is there. Like that, we have the 33 different. You are one of the office holder. Yeah, I am the secretary for the one of the this organization. Okay, and this type of the organization is there, right? Okay, so it should run smoothly. Not only the business, the all organizational activity. That's the reason it has started, right? Okay, that is one thing is there. तर जास्त वेळ न घेता बाकी पाहुण्यांनाही बोलायचंय आणि पुन्हा एकदा मी पाहुण्यांचा परिचय. हा यांचा पुजलचा दिला फुजलचा मी परिचय करून दिलेलाच आहे तसा की आम्ही सोबत शिकलो आणि ते एका मोठ्या कंपनीमध्ये CEO आहेत. त्यांच्या कंपनीशी जर सांगायचं झालं तर जगातला कुठलाही स्पोर्ट शो त्यांच्या कंपनीशिवाय होत नाही. मग ते क्रिकेटचा वर्ल्ड कप असो किंवा फुटबॉलचा वर्ल्ड कप असो, CSC नावाची कंपनी आहे. जवळपास 4.5 लाख एम्प्लॉई त्यांच्या कंपनीमध्ये काम करतात आणि मला प्राऊड याच्यामुळे आहे की माझा मित्र या एवढ्या मोठ्या पोझिशनला आहे आणि चांगल्या पद्धतीने बिझनेस रन करतोय, चांगल्या पद्धतीने ऑर्गनायझेशन रन करतोय. थँक्यू व्हेरी मच. आणि त्यानंतर मला वाटतं पुढच्या कार्यक्रमासाठी टाईमला मी एकदा हे करतो. आणि मी मध्ये बोलायचं झालं की वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. काय झालं की बँकॉकमध्ये खूप पाऊस पडत होता. आम्ही सकाळी लिटरली 7ला स्टार्ट केलं आणि आता पोहोचलो. तर खूप गर्दीमध्ये लागली, त्यामुळे थोडासा उशीर झाला. त्याबरोबर दिलगिरी व्यक्त करतो आणि टाईमला पुढच्या कार्यक्रमाची उद्देश सांगायला करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू. धन्यवाद संजय दादा. संजय दादांनी अतिशय खूप सोप्या आणि सुंदर शब्दात आपल्या दोन्ही पाहुण्यांचा परिचय करून दिलेलाच आहे. मी आता आपले पुढचे पाहुणे मनोज दादा यांना त्यांचा विषय आहे थाई आणि मराठा संस्कृती याचा परिचय करून द्यावा आणि त्यांचं जे काही मनोगत असेल ते व्यक्त करावे असं मी त्यांना विनंती करते. नमस्कार. सवादी खा. गुड मॉर्निंग. आपण का kapon kapon pengkapi kurang pengkap ini dulu kan mudahวันนี้ผมมาไล่จิตกับขอไปด้วยนะครับपुरुषोत्तम खेडकर साहेब तुमचं मनापासून धन्यवाद. कारण आज मला खरंच अगदी मनापासून असं भरून आलेलं वाटतंय. कारण त्यानंतर थायलंडमध्ये एवढ्या आपल्या लोकांमध्ये आल्यानंतर जो एक आनंद होतोय तो मी शब्दात नाही सांगू शकत. तर थँक्यू संजय वायर साहेब. यू ऑल्सो कम हिअर अँड इट्स माय प्लेजर टू मीट यू. थँक्यू सर. Okay, so and first and thank you the King Rama 10 actually in Thailand. They give us the opportunity to we stand here and they give the stage. So thank you King Rama 10 also. And most important माझ्या मित्रांनो आणि माझ्यापेक्षा ऍक्च्युली वयाने तुम्ही मोठे आहात. सो थँक्यू, धन्यवाद. Now first thing is that Sanjay Vaya said about the MSS. I will just add something in that. So MSS is a NGO organization and what they are doing is that for the community
and for the Maratha community especially, they are coming together and they are doing for the integrated development of the people, like a common people. Now, for any country or the world to get better, what is the actually the way? It cannot be happen in the overnight. So we have to start from the small portions, and then on combined together, this world we can improve. So MS is one part of that, and one movement, or even movement we can say that towards that. Now, first of all, I will tell about the Maharashtra. Now, Maharashtra is the one of the states in India. India is a huge country, and Maharashtra itself is like 124 million people staying in Maharashtra. And the area is almost 307,000 kilometers square. So actually it's smaller than Thailand, but 124 million people stay in Maharashtra. So actually today, what I want to tell that why this MSS and this happening. Like any country or any organization or the world, everybody wants to be successful. So what is mean by success? There is a difference between the growth, progress and the success. So if suppose we take a small person or the organization or any company, if they achieve their target or they earn money or they improve, that is called growth. So, but if suppose they do it with the ethics and principle, then it's called the progress. So growth is the plus ethics is called progress. But what is mean by success? So if you add their spirituality and the core happiness of the people, then it's called the success. And that is our motto. We want to be a successful. That is the main thing behind it. Because anybody can earn the money or any organization can grow, but how we want to be successful. So this is one of the main motto behind the MSS. So first of all, for our Thai guest, I will inform about what is the Maharashtra and what is the history, because we have to go back to history. What is the Maharashtra? So for the Maharashtra, I will tell the history in the three segments. One is the first is the Nagpur or the saints. Actually, Maharashtra is the state of the saints. So many saints are there. And the next page is the warriors or the King Shivaji. When they came and for the protect of the religion and protect the people from the outsiders who came to attack India or that state. He was the person who came and bring this all Maratha together. So that's the Maratha community. And third is the social reformer. We know that when the British colonization happened and what happened to India or the Maharashtra. So for Maharashtra, many social reformers, they come together and they do many things for the people, and then the India got the freedom. So first thing is about the Nagpur or the saints. So if you can say the main, our saint is the Sant Dhaneshwar. Sant Dhaneshwar, at the age of 16, he write the Dhaneshwari. Dhaneshwari is the it's a Marathi version of the Bhagavad Gita. Bhagavad Gita is like a Bible for the Hindu. So they write the Dhaneshwari, and still now for the common people, they write this for the common people. Then actually in India, in Maharashtra, Dhaneshwar, they say that Dhaneshwar is the foundation and Tukaram is the colors. So they build that from the 12th century to 17th century, they build the Maratha community and for the poor and the normal people to come together. So that is the main history of the Maharashtra. Then there was a time when in 16th, 17th century where from the outsider or it's called Mughal, they attacked to India. And then it was a really tough time for the Marathi people. They cannot even worship their own god. And then the King Shivaji comes. So before King Shivaji, Ma Jijao, she give the birth to this great warrior, Jai Shivaji. Now if we say, Jai Shivaji! Jai Shivaji Maharaj ki! Jai! So this is the one thing, because it's in our DNA. Shivaji is in our DNA, in our blood. And that's why everybody is excited and they want to be, when they say Jai Jijao, then everybody just excited. And that's why all this community, they want to be all people to be successful. So if I will just explain about the Shivaji, it's really breathtaking when talk about the Shivaji. Shivaji is the
only king in the world who built his own kingdom. He is the only king in the world who built his own kingdom. And he told to people that this land is my mother. When you talk the land as a mother, then you don't have to tell that how you love your mother. That's how the people then connect together. Only with the King Shivaji, he started his first fort he won with only few hundreds of the Mawla, like at the age of 16. So that was at the starting, and this has happened only because of her mother Ma Jijao. Because she told many stories of Ramayana, Mahabharata, and from childhood she gave the education to Shivaji Maharaj to do something for the people. Everybody do for yourself, but there should be somebody who want to do for others, and that is the main aim of Ma Jijao. And that's why we are here under taking the same motto of Ma Jijao, to do something for the common people. Now, there is one important aspect of Shivaji Raje. For him, it's at that time he has told that religion and the political power, they should go together to betterment of the society. Is that time. Religion is for humanity. Humanity is not for the religion. And this is the very, very serious talk, and he give the message to the common people. And that's how this all community come together. Now the second aspect, like Shivaji Maharaj, he won many forts. Actually, whenever you go to Maharashtra, please visit the forts, how they build, and how once you go there, you feel like, oh, how brave people they were. Now next I will tell a few words about Mr. Sambhaji Raje also, because without Sambhaji Raje, it was really impossible for Maharashtra to win. Because Sambhaji Raje is son of Shivaji, and he has fought almost 40 wars, and he never got defeated. So my gratitude to Sambhaji Raje. Then actually, when at the end, there is one point I want to add here. When Sambhaji Raje got in prison with the Aurangzeb, so that time Aurangzeb gave him an option. Okay, I will free you, will you just change your religion? Like common people, I am going to die. And then still he will, oh okay, I will go. No, he not accept. His eyes were taken out. So brutal they do with Sambhaji Raje, but he never accept. And that's why Sambhaji Raje is like God to us. Shivaji Raje is God to us. At the time of Shivaji Raje, that time also the women empowerment or women protection, they built at that time. For all women in the society, they should be get respected. He started at that time, because when the Mughals came, there was no respect to the women, and that's what we are following. That now we see all movements are here. We are going on the same path, so it's a great achievement. Now important is that Shivaji Raje, how is his presence in the global? Now actually I traveled to Vietnam also many times. And in last few months ago, I went to the Hanoi, where the actually museum and the historical places are there. I saw the Shivaji, they praise Shivaji a lot. So I just asked, I wonder why you praise Shivaji, how it is. So they told actually that when America and Vietnam War was happening, it's in 1970-80, and they won the war only because of the guerrilla war, which is the Shivaji Maharaj started in the. So Shivaji Maharaj is not only for Maharashtra, it's an inspiration for the whole world. Now next phase, which is important, is the social reformer for Maharashtra. So when social reforming was happening, like many big leaders like Vinoba Bhave, Ambedkar, all were from Maharashtra. They write Ambedkar is from Maharashtra. He write the Constitution of India. So Maharashtra state, it's like from the Maratha people. There are many leaders, Lokmanya Tilak. So they give whole life for the
country, to build the country, not for like only build the country, but for common people to improve. Mahatma Phule, it's a great achievement for the Maharashtra, and Maharashtra, we are really lucky that the land, we have the history of all these great leaders. So when you go to Maharashtra, please visit here one day and visit this little bit places. Now this is a historical. Now currently, if you say about the Maharashtra, I think you know the Mumbai. Mumbai is the commercial capital of India. Mumbai Stock Exchange is very important for the world. Actually, we can say now, because now after the globalization, the India part in the world is very important. So Mumbai is the city where many people from the outside states, they come and work there. So Mumbai is very important city in Maharashtra. And the next is the Pune. Now Pune we can say as the education hub. Now many Thai students, they go to Pune for the study, because education system in India, like okay, I studied in India. There is one important part I want to add here about what I like about Indian education system. So Indian education system, just one thing I think is important is the problem solving skills. Is because every day we are facing the problem. It's life is like sinusoidal wave. It's not the DC line. If it is DC, means you are dead. So in education system in India, it's we have very great education system where they teach us the problem solving skills. And if we know the problem solving skills, you can really successful. So Pune is the city where Thai people also work, and it's a collaboration between Thailand and India. Then the tourist places, if you go there in Maharashtra, because India is a big country, but I will tell about Maharashtra. Maharashtra, if you go see the Ajanta Ellora caves, it's built in so many centuries, but still you can go and you can see it's very good. On the stone they carved many things. Then there is a Tadoba forest in Maharashtra, and most important is the forts. How the Shivaji and Sambhaji, they build the forts for the Maharashtra. So that is very important. This is about the history of the Maharashtra. Okay, so about Maharashtra is what I explained you. So please visit to Maharashtra. Our Maratha people, they really welcome there. So now about Thailand. मित्रांनो, आता मी मराठीत थोडं बोलतो. तुमचं अमेझिंग थायलंडमध्ये स्वागत. आणि खरंच एक चांगली गोष्ट आहे की MNSचं फर्स्ट इंटरनॅशनल कन्व्हेन्शन थायलंडमध्ये होत आहे, आणि त्याच्यामध्ये यायचं मला संधी भेटली. सर थँक्यू व्हेरी मच केलकर साहेब. नाव थायलंडची बद्दल मी थोडीशी माहिती देतो की काय आहे थायलंड. कारण आता मी थायलंडमध्ये जवळजवळ 22 वर्ष आहे. मी इंडियामध्ये 22 वर्ष होतो, थायलंडमध्ये तो 50% आहे. सो थायलंडचा पण तसं थायलंड माझी एक, तुम्ही म्हणाल तर एक कर्मभूमी म्हणता येईल. ती माझी जन्मभूमी आहे आणि ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळं थायलंडबद्दलही तेवढाच मला आदर आहे जेवढा इंडियाबद्दल आहे. सो थायलंडचं पॉप्युलेशन जवळजवळ 70 मिलियन आहे, आणि त्याचं एरिया इज लाईक 513 किलोमीटर स्क्वेअर, एवढा 507,000. थायलंडचं पूर्वीचं नाव, जे ओरिजिनल नाव होतं ते सियाम. ते सियाम हे ओरिजिनल नाव. आणि 1932 पासून ते थायलंड जे आहे ते कॉन्स्टिट्युशनल मोनार्ची आहे. तर तो राजापट कॉन्स्टिट्युशनल मोनार्चीने थायलंडचे पूर्ण हा राज्यकारभार हा चालतो. सो आणि महत्वाची गोष्ट, थायलंड कधीही युरोपियन कॉलनायझेशन मध्ये आलं नाही, कधीही ब्रिटिश किंवा कोणत्याही याच्यामध्ये आलं नाही. त्यामुळं तुम्ही एक फरक जाणवला तुम्हाला इथं असेल की बाकी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बाकी गोष्टींमध्ये थायलंड पुढं काय, कारण तो जो फरक पडला आपल्या भारतामध्ये किंवा थायलंडमध्ये, तर तो हा थोडासा मोठा फरक आहे. कारण कधी इथे ब्रिटिश किंवा कोणतेही कॉलनायझेशन झालं नाही. फ्रॉम 1960 पर्यंत थायलंड ही फक्त ॲग्रिकल्चर कंट्री होतं, आणि ॲग्रिकल्चरमध्ये यांची जी जमीन आहे खरंच सुपीक जमीन आहे. इथं राईसचं उत्पादन भरपूर होतं. आणि किंग रामा 9 किंग भूमिपोल यांनी जे ॲक्च्युली मी कधी जाऊन यूट्यूबवर बघितलं तर राजानं जे देशासाठी काय केलेलं आहे, जर तुम्ही बघितलं त्यांनी कसे ते क्लॉंग बनवले, फ्लडिंगचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह केले, हे खरंच एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. आपण ज्यावेळी बाहेर जातो कन्व्हेन्शन करतो तर त्या देशाकडून शिकणं आणि त्या गोष्टी आपल्याकडे काही आपण यूज करू शकतो, हे खरंच महत्वाचं आहे. तर या राजाने
त्या 1960 पर्यंत 1960 पासून 84 इयर्स किंग रामानायण इथे राज्य करतो आणि त्या देशातील लोकांसाठी इथल्या त्यांनी जे ऍग्रिकल्चर मध्ये भरपूर डॅम बनवले, त्यांचं कॅनॉल सिस्टीम, वॉटर इरिगेशन सिस्टीम अतिशय चांगली त्यांनी पूर्ण टेक्नॉलॉजी आणली. तर 1960 नंतर ज्यावेळी ग्लोबलायझेशन झाल्यानंतर या कंट्रीने सर्वात प्रथम त्या ग्लोबलायझेशनचा फायदा घेतला. आता थायलंड, आपण नॉर्मल लोकांना काय वाटतं की थायलंड हे फक्त टुरिस्ट प्लेस आहे, तर नाही. याचं तुम्हाला एक खरंच साधं उदाहरण सांगतो. आता श्रीलंका ही सुद्धा एक टुरिस्ट प्लेस आहे, परंतु कोविड नंतर ज्यावेळी टुरिझम जो अफेक्ट झाला तर श्रीलंकाची कंडिशन आपल्याला सध्या माहित आहे काय झालेली आहे, परंतु थायलंड तरी व्यवस्थित आहे. कारण थायलंड फक्त टुरिझमवर डिपेंडंट नाहीये. थायलंडमध्ये इंडस्ट्रियलायझेशनचं एक मोठी इंडस्ट्री आहे. आता तुम्ही बघायला गेलं तर वर्ल्ड मधली सगळ्यात मोठी हार्ड डिस्क बनवणारी फॅक्टरी वेस्टर्न डिजिटल थायलंडमध्ये. लाईक टोयोटाचा सगळ्यात मोठा प्लॅन्ट थायलंडमध्ये, होंडाचा इथं प्राचीन गोरीमध्ये फार मोठा प्लॅन्ट आहे. सो इंडस्ट्रियल जे रिव्होल्युशन आहे ते इथं 1960 पासून ही कंट्रीमध्ये भरपूर आहे. आता याच्यामध्ये एक फरक सांगतो मी तुम्हाला का यांच्यामध्ये लाईक जॅपनीज इथं लोकांची एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट, 70% इन्व्हेस्टमेंट जॅपनीज लोकांची थायलंडमध्ये. याचा काय कारण असावं तर आता मी 20 वर्ष इथं काम करतो, तर एक जस्ट सोपं उदाहरण देतो. मी पण इंजिनियर आहे. हे लोक जे आहेत त्यांची, कारण आपल्याला इथं आलं त्या लोकांच्याकडून शिकलं पण पाहिजे काय आहे ते शिकलं पाहिजे. तर हे लोक जे स्टेप्स आहेत किंवा एक तो फ्लो चार्ट असतो कामामध्ये असो किंवा लाईफ मध्ये असो किंवा एक डिसिप्लिन आहे, तर ते फॉलो करतात. आपल्याकडे बघा इंजिनियर एखादा असेल किंवा काय असेल तर आपल्याकडे कसं आहे, मशीन बिघडली 4 स्क्रू आहेत, एक 2 मधला लावायचं नव्हतं, त्याची गरज नाही म्हणून कशात चालते की व्यवस्थित चालते. पण ते इथं तसं नाही. त्यांनी सांगितलं ना 4 स्क्रू लावायचे, तर 4च्या 4 स्क्रू लावतात. आणि तो एक फरक आहे. तर जॅपनीज लोकांचं एक आहे की जर त्यांना ते त्यांच्या पद्धतीनं जायला पाहिजे. तर ती एक बाब आपल्याला शिकली पाहिजे. कारण काही गोष्टी जर सपोज लिहिलेल्या आहेत कुठल्या तरी एक्सपर्टने किंवा ह्या गोष्टी व्हायला पाहिजे, त्या गोष्टी आपल्याला फॉलो करायला पाहिजे. आता हे एक फरक आहे तो आपल्याला शिकायला पाहिजे आणि याच्यातून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. पुन्हा दुसरी गोष्ट, आता आपण इथं जातो, एक साधं उदाहरण आहे. तुम्ही MBKला आता उद्या जावाल कुठं तरी, MBKच्या शेजारी एक युटर्न आहे. तर युटर्नच्या जवळ कसं आहे, युटर्न जाताना एकच लाईन असते राईट साईडला. तर तेवढी एकच लाईन आहे, इकडं पूर्ण ओपन असते सेकंड अँड थर्ड लाईन. म्हणजे युटर्नची फक्त एकच लाईन आहे, ती जवळजवळ 501 किलोमीटरवर जातं. कोणीही दुसऱ्या लाईन मध्ये येऊन तिथं युटर्न पुढे गर्दी करत नाही. आपल्या इंडियामध्ये काय होतं, जर युटर्न असेल तर आपण 2-2, 3-3 लाईन करून तिकडे जमा होतो. तर जे छोट्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत. पण ह्या जर आपण हळूहळू हे एका दिवसात किंवा एका रात्रीत होणार नाही, पण हळूहळू जसं हे खेडकर साहेबांनी या नवीन उपक्रम घेतला की इंटरनॅशनली त्या ऑर्गनायझेशनला पुढे आणण्याचा, आणि त्याच्यामुळे मी एक समाज पुढे हळूहळू तो आपण ह्याच्यातून शिकू शकतो. आता एक दुसरी गोष्ट आहे इथं थायलंडची, टुरिझम. आता टुरिझम मध्ये पण त्यांनी एक 3-4 प्रकारचे टुरिझम आहेत. एक तर इथे एवढे चांगले बीचेस आहेत, तर बीचेस, आणि तुम्ही बीचेसला जावाल एकदम क्लीन, एकदम साफसुथरे आहे. ते आपल्याला शिकलं पाहिजे. आपण ते कसे त्यांनी टुरिझम डेव्हलप केलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे की माउंटन्स. त्यांनी पूर्ण चिंगमाय, चिंगराय तिकडे पण तुम्ही कुठेही माउंटनला गेला तरी तुम्हाला सर्व सुविधा मिळतील. रोड सगळीकडे चांगले आहेत. आता मी एक उमफांग करके म्हणून एक प्लेस आहे थायलंडमध्ये वेस्टर्न साईडला, तर तो 1200 टन घेऊन एक एवढा मोठा घाट देऊन वरती जायचं. वरती लोकसंख्या बघता एकदम कमी, पण तुम्हाला सकाळी ब्रेकफास्ट सगळी सुखसुविधा वरती त्यांनी मॉनिटर केली. तर हा जो फरक आहे म्हणजे त्यांनी ते केलं. आता इंडियामध्ये पण भरपूर व्हायला, पण इंडियामध्ये अजून टुरिझम होत नाही. ते पण हळूहळू लोकांनी, हे सगळं कसं आहे, हे सरकारच्या दृष्टीने फक्त सरकारवर भरोसा होणार नाही, आपल्याला सगळ्यांनी मिळून ते पुढे केलं पाहिजे. दुसरं एक आहे की गोल्फ. आता इथं एवढी छोटी कंट्री असून पण इथं 300च्या वरती गोल्फ कोर्सेस आहेत आणि इथं गोल्फ खेळायसाठी लोक सिंगापूरहून येतात, गोल्फ खेळतात आणि जातात, तरी त्यांना ते परवडतं. तर त्यांनी तो विचार केला म्हणजे कसं टुरिझम तुम्ही कुठल्या छोट्या गोष्टीतून करू शकता. हे एक खरंच कौतुकास्पद आहे. आणि दुसरं मेडिकल. आता तुम्ही इथल्या हॉस्पिटलमध्ये गेला, आता जाऊ नका कोणी पण एक सांगतोय की हॉस्पिटलमध्ये
एवढं साफसुथरं आहे ना, तुम्ही तो पेशंट गेला ना, ते क्लिनिनेस आणि हॉटेल सारखं वाटतं, 5 स्टार हॉटेल सारखं. ते बघूनच माणूस बरा होऊन जातो. तर ते एक आपल्याला शिकण्यासारखं आहे की कसं त्या लोकांच्यासाठी लोक याच्यामधून अरबमधून बांगलादेशमधून लोक मेडिकल ट्रीटमेंट घ्यायसाठी थायलंडमध्ये येतात. तो ही एक थायलंडसाठी शिकण्यासाठी गोष्ट आहे. आता सगळ्यात पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता या आपण इंटरनॅशनल कन्व्हेन्शन केले, काय करू शकतो आपण मराठा समाज आणि थायलंड काहीतरी आपण एकत्र करू शकतो. तर महत्वाचं काय आहे की थायलंड आपल्या इंडियामध्ये टॅलेंटची कमी नाही, बरोबर, लोक आणि कष्टाळू. तर जो कष्ट आणि टॅलेंट आहे तर थायलंडमध्ये एवढी मोठी इंडस्ट्री आहे. तर आपले बरेच जे नवजवान आहेत किंवा काय त्यांना इंटरनॅशनली पण आपण काहीतरी एक त्यांना एक स्टेज मिळवून देऊ शकतो, त्यांना काहीतरी एक अपॉर्च्युनिटी मिळवून देऊ शकतो. हे एक पुढच्या दृष्टीनं एक मोठा आपण उपक्रम किंवा काही करतो. नॉट ओन्ली थायलंड, व्हिएतनाममध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा कारण काही बऱ्याच लोकांना टॅलेंट आहे पण त्यांना एक संधी भेटत नाही, तर ते आपल्याला आपण उपलब्ध करू शकतो. नाही, खरंच चांगला उपक्रम आहे तो, आपण करू एकत्र. आणि एक महत्वाचं सांगतो, आंतरराष्ट्रीय संघटक मयुराताई देशमुख आणि आंतरराष्ट्रीय सहसंघटक वनिताताई यांच्या मार्गदर्शनात माझी पत्नी अक्षरा चव्हाण ही पण थायलंडच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत राहतील. बरं, जय जिजाऊ. आधी ऍक्च्युली खरंच मनापासून आभार पुरुषोत्तम खेडकर साहेब, संजय वायर, आपण शिवाजी महाराज की जय. धन्यवाद मनोज दादा. केवळ सारख्या एका छोट्या खेडेगावात जन्म होऊन कराड सारख्या शहरात शिक्षण घेऊन आज थायलंड सारख्या विकसित देशात आज 22 वर्ष तुम्ही इथे आहात आणि स्वतःची वेगळी ओळख तुम्ही निर्माण केली आहे, याचा आम्हाला सर्व महाराष्ट्रवासियांना खूप 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 अभिमान आहे. आणि मगाशी संजय दादांनी सांगितलं त्याचप्रमाणे जसे तुम्ही स्वतः आलात त्याचप्रमाणे आमच्या इतरही मुलांना तुम्ही पुढे मार्गदर्शन कराल अशी मी अपेक्षा करते. आणि आतापर्यंत आपण थायलंड हा एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत होतो, युट्यूबला म्हणा किंवा फक्त पर्यटन दृष्टांत म्हणून आपण ह्या देशाकडे बघत होतो. पण आज मनोज दादांनी त्याचं इच्छूत आणि बारीक बारीक इतक्या छान गोष्टी सांगितल्या की एक वेगळी इमेज आज आमच्या नजरेसमोर आली थायलंडची. इतके दिवस फक्त पर्यटन ह्यासाठीच थायलंड आम्हाला माहित होतं, पण आज संजय दादांमुळे मनोज दादांमुळे तो किती विकसित देश आहे याची आम्हाला खूप छान माहिती मिळाली. Thank you, Manoj Dada. Now I will request Mr. Fujer, please come on and say something. Respected guests on the dais and friends and acquaintance, everyone over here. नमस्कार आप सबको. मैं संजय से बात स्टार्ट करूंगा बिकॉज संजय इज कनेक्टेड विद मी फॉर द पास्ट 25 years नाउ. हम साथ में पढ़ाई किए और आई एम प्राउड दैट आई एम अ फ्रेंड ऑफ संजय. और मैं एक यूएस कंपनी में काम करता हूँ, कंटेम्प्रेरी सर्विसेज करके है, जो कि इवेंट सिक्योरिटीज में काम करती है. आपके ओलंपिक्स हैं, कॉमनवेल्थ है, फीफा है, यूएस में जो प्रेसिडेंशियल इनॉग्रेशंस होते हैं, तो हम लोग उन गेम्स को मैनेज करते हैं फॉर द पास्ट 54 years नाउ. और आई एम रियली लकी दैट आई एम पार्ट ऑफ दिस प्रोग्राम. आई एम वेरी ऑनर्ड दैट सर ने इतनी रेस्पेक्ट दी है. थैंक यू वेरी मच सर. एंड मैं महाराष्ट्र में 5 साल रहा, पुणे में पढ़ाई किया संजय जी के साथ में. एंड आई रियली लव दैट सिटी एंड आई हैव बीन टू हिज होम टाउन. माँ जिजाऊ के प्लेस पे गया हूँ, सो आई कैन फील दैट belongingness to this place and to this event. And thank you very much to meet me here. And आप सबको बहुत बहुत नमस्ते और धन्यवाद and best wishes for the future. Thank you. Thank you, Mr. Fujer. Now I will request Dr. Ponagrepi. Please publish the book written by Dr. Kamaji Pawar sir.
an honor to be here among people who really know how to give such a warm welcome to first time. I need to pronounce this right, especially Mr. Purushottam Kedekar. Thank you so much for your great hospitality and love. You know, India and Thailand, we trace back to ancient times, hundreds and hundreds of years. We're like, you know, family. Besides China, I think I'm really thinking of Thailand and India, even as brothers and sisters. You know, mother and fathers, and friends, uncles. Because since childhood, when I attended school, founded by King Rama VI, every morning, every noontime, and at night, we have to chant in Sanskrit, which is a southern, our language is from southern India. And then we are always reminded of the philosophy, Indian philosophy, which is that we are all interconnected and we need to be grateful and humble. When I attended high school, following my mother to live in Europe for a couple of years, the best friend that I had all are Indians. Because we know the value of families, you know, and we really stick together. I look at life in Europe, even though it's free, even though people can roam around and have good social welfare, but you are not connected. You are even like in homes, you are strangers to each other. But every time I meet somebody from India, I know I can approach them all of a sudden without any hesitation because of his philosophy that we are not just individual beings, we are also social at our core. So 3 things that I learned from this wonderful country. First is philosophy, second is culture, and third is trade and commerce. With this philosophy of us being interconnected, today my life is all about that. In Thailand, I have position with the government, right? I have position with international NGOs, but also people here know me as a psychologist and counselor who help people find a way back to be connected to each other. And if we look, you know, intensely at Thailand and India, one other thing that amazes me, and still today, is that we share so much similarity, not just language, not just religion, but even our festivals. You know, the water festivals, Songkran, Loi Krathong, we share commonality. If you read the news just 2 months ago in October, there was a big celebration in Little India, Paurat. There was a Diwali festival of lights. You know how many people attended? The young Thai people? First ever in Thailand, more than 100,000 Thai young people attended out of curiosity. Talk about us being connected. That's young people don't go anywhere without them feeling that they have intense interest, right? So it speaks volume about
India insolent on Thai people. If you look at trade and commerce, is your merchant from days of old coming in, and I would talk to Sanjay that your name, that's Sanchai in Thai. So every name is a Thai name that is derived from Indian name. We are so close to each other. We're not far apart at all. And as I think of all these festivities and festivals, and your Indian merchant who came and then blessed us, even with language, even with culture, even with philosophy. Look at tourism. The Ministry of Tourism just found out, the country that has the highest spending per person in the world coming to Thailand, India. You spend 11% more than the rest of the world. That you must love us so much that you spend more on going places, hotels, food, and all that. And likewise, Thai people now really love to go to India. Just last month, I got a whole charter of politicians and people going to India for pilgrimage, the whole plane. So it's a given that we are so close. And even in trade, not just tourism, in trade, the volume is high and high each year. Right now it's about, if I'm not wrong, 15 billion trade, 15 billion US dollar trade between Thailand and India, and it keeps growing. I also am setting up a company in India. And I can tell you my best friends still are Indians. So I don't know what to say. What more can I say? I just want to I feel so welcome here, and I want to thank you so much. And I want to tell you all that Thailand always welcome India because we share so much similarities, and it's going to keep growing. It's predicted within 10 years of all the people coming here, 15% will be from India. It's predicted. I'm sure it's going to be true. Thank you so much. That's all I'm going to say. थँक्यू सर. मी आदरणीय खेडेकर साहेबांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. Hello friends, at the first I salute or the only inspiration Jizao, all the respected guests of the dais, particularly our chief guest, one of the well-known and the only dignity known even all over the world, Pongrapi Purana Pope Sir, Mr. Manoj Chauhan at Akshara, Mr. Sanjay Vaya, and the other guest, Mr. Fujal Ahmad Sir. Thank you, sir. We welcome you all, and I extend our very, very sincere thanks to accept our invitation, and particularly Fujal Ahmad Sir. Without invitation, you came to our dais. We are very, very proud of you and hope, as Mr. Puranabu Sir said, we do continue our these relations and ties, and we did so tight and close that we oftenly meet, not only meet, but even progress and do progress. And I extend my sincere thanks to Mr. Sanjay, because without him, and even in the last only 2 weeks period, he contacted you
and you accepted his invitation, and not only that, you came to our dais. Once again, I extend my sincere thanks to Sanjay. You all are also invited to our Maharashtra Jijau Srushti Sindhakeraja, his place. So please do come. Oftenly you are welcome. Our Maratha Seva Sangh and another Sanjay and Mr. Manoj, they are already updated, told you something about Marathas, Maharashtra, India, and all over the culture and other things, and some shows, cultural show. You have already seen our women stand. No worry about one. These are all Maratha culture. So we will present some small show of on a 15-20 minutes small show of our Maratha culture. We will just sit over there and you can watch it. I think you would like it. So that is that. So I'm thankful to you, not only to you but your knowledge that you said whenever you go to Rome, we are the Romans. We are trying to be Thais and only Thais. You welcome us and we will be here. Marathas, one time we were also agriculture, as you said, Thailand and Maratha, which was earlier then. One time it was a part of Greater India. About 1500 or 2000 years back, we were one and only one. But later on, now we are divided. Then Buddhism is common. The saffron color, that is Buddhist and Maratha Seva Sangh color. That is common for us, which can bring us together. That is the Shiva aspect. We start from Shiva. Maratha Seva Sangh is the only organization all over the world which has women as their inspiration. More than that is. So we believe unless women come up, I'm proud that in Thailand, women are doing every work, every job, day and night, 7/24. Congratulations, and I'm respectful for that your activities is most. Marathas, we were agriculture, then as he said, Chhatrapati Shivaji period, we were warriors. Marathas are known as the Maratha community, warrior community. Not only that, Britishers have written that Marathas are the #1 warriors all over the world. This is those days rule. Today, the best institutions, not only in India but even all over the world, are located and owned by Marathas. This is there is a Maratha battalion in our army, like Sikh community and like that there. And other, that as we said, Thailand, we were together, we do continue. Maratha Seva Sangh is engaged in upgrading, updating and matching with the fastest growth and the fastest speed of the developed countries, developed nation and developed people. Integrated development of Maratha community is our ultimate motto. Not only that we should develop, but we should try to develop others who need our help. They should take our help, even they should give their help. This is common give and take policy that we have adopted. Once again, I welcome you all to Maharashtra. Please do come. I also am very much thankful to you, Akshara. Congratulations. I don't know to what extent again this brigade is going ahead, but आता त्याची निवड केली ना तुम्ही, त्याला काहीतरी गुच्छ द्या कोणीतरी दिला ठीक आहे नंतर काहीतरी होईल. सो आता अक्षराची निवड झालेली आहे. अक्षरासोबतच मनोज इथल्या महाराष्ट्र मंडळामध्ये काम करत आहे. त्याच्या भाषणातले काही तुम्हाला काही बाबी अवघड वाटल्या असतील, त्याचं कारण सगळे मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ, they are run and controlled by RSS. Please keep in mind. आता त्याच्यात हळूहळू का होईना
सुधारणा होईल. नियरर यू कम बेटर यू फील, नियरर यू कम बेटर यू फील. सो विल ट्राय टू कंटिन्यू टू कम नियर and nearer. That way we'll continue. I am very much thankful. This program, as you said, is success because of our organization. We have not come here, we have managed all this show, event show. That is Dhanalakshmi Tourism owner Bhavanrao Pole. Please present. And his assistant, Mr. Sheikh Shahid. Please come here. He is the person who has done, he changed all this scenario and he brought us here that when such a great personality is coming, I should show something to him. So I am thankful to you. And not only 3 persons, Manoj, Suraj and Yogesh, once again come. These are the people, they have come as the representatives of our organization, Mr. Bhavan Pole. So they did it and they are doing it for next 10 years, 10 days we will be here. Once again, congratulations and thanks to you all. All the best, do come. Thank you.